शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठी बातमी आता या ठिकाणी समोर आलेली आहे। सरसकट पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास हेक्टरी 20,000 रुपये अशी मदत या ठिकाणी शेतकरी बांधवांना मिळणार आहे। तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुम्ही या ठिकाणी स्वतः पाहू शकता सरसकट तुम्हाला मदत मिळणारच आहे, परंतु या ठिकाणी बघा 20,000 रुपये बघा इतकी तुम्हाला मदत या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे की प्रत्येक हेक्टरला 20,000 रुपये अशी तुमची मदत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा ही बातमी आज सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। बऱ्याच दिवसापासून तुम्ही प्रतीक्षा केली होती की पीक विमा कधी मिळणार, परंतु तुम्हाला काय पीक विम्याचा 1 पण रुपया तुमच्या खात्यामध्ये जमा झाला नाही। आणि बऱ्याच दिवसापासून अशा बातम्या देखील सुरू होत्या पीक विमा आज मिळणार उद्या मिळणार, बघा अशाच बातम्या बऱ्याच दिवसापासून आल्या होत्या, परंतु सत्यामध्ये शेतकऱ्याला 1 पण रुपया मिळाला नाही। आता राज्य शासन म्हणजे की मुख्यमंत्री साहेब बघा आज या ठिकाणी सर्व जे काय मंत्रिमंडळ आहे याची बैठक झाली आहे, कारण बऱ्याच दिवसापासून आंदोलन सुरू आहे की नेमकं बघा आता जे काय स्वाभिमानी संघटना आहे बघा यामुळे जे काय आंदोलन सुरू होते त्यांना आता घवघवीत यश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळालं आहे। म्हणजे बघा जे काय मनोज जरांगे दादा पाटील यांचे पण या ठिकाणी आंदोलन सुरू होते, या आंदोलनामुळे या ठिकाणी सरकार गुंतले होते, त्यामुळे या ठिकाणी पीक विम्याबाबत निर्णय जाहीर झाला नव्हता। परंतु आता सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी माहिती सांगितली आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार। परंतु शेतकरी बांधवांनो एकच समस्या आहे, आज हा पीक विमा सर्व जिल्ह्यांमध्ये जमा होणार नाही, ही माहिती सत्य आहे। बघा एकाच टायमाला सरकारने सांगितलं सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हप्ता रक्कम मिळणार नाही। म्हणजे बघा आता 2 हप्ते करण्यात आले होते, जो काय 25% अग्रिम होता तो अगोदर काही शेतकऱ्याला मिळाला तर काही शेतकऱ्याला मिळाला नाही, परंतु 75% अग्रिम जो काय तो आता सरसकट शेतकऱ्याला मिळणार। म्हणजे की 75% अग्रिमचा हप्ता आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। आता बघा कोणते ते महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये हे अग्रिम आता मिळणार आहे याची पण यादी सरकारने आता स्पष्टपणे सांगितली आहे। बघा जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल बघा तर तुमच्या खात्यामध्ये आज रक्कम जमा होणार। तर कोणती आहे ती माहिती काय सांगितलं आहे बघा साहेबांनी, बघा काय बैठकीमध्ये मोठे निर्णय घेण्यात आले आहे, शेतकरी बांधवांना काही महत्त्वाचे कामं करावी लागणार आहे का, सर्व प्रश्नाचे उत्तर अगदी 1 मिनिटामध्ये पाहून घेऊया आणि जाणून घेऊया बैठकीमध्ये कोणता निर्णय घेण्यात आला आहे आणि शेतकऱ्याला पीक विमा कधी मिळणार हा प्रश्न आता या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा दूर होणार। हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कोणताच व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही, कारण संपूर्ण माहिती अगदी 1 मिनिटामध्ये या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो अखेर शेतकऱ्याला आज खरंच या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे, म्हणजे की त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये आजपासून जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात सुरू झाली आहे। बघा राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय आज या ठिकाणी जाहीर केलेला आहे। शेतकरी बांधवांनो बघा शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी ठरत आहे। बघा आता पीक विम्याची बघा जी काय तुम्ही वाट पाहत होता ती वाट आता तुमची संपलेली आहे। बघा ती प्रतीक्षा आज अखेर तुमची संपलेली आहे, आज तो दिवस उजाडलेला आहे। म्हणजे की बघा 379 कोटी रुपयांची भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। शेतकऱ्याला ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी आज अखेर आलेलीच आहे। यामुळे बघा आता सर्व शेतकरी बांधवांच्या अडचणी दूर होणार आहे, कारण शासनाने हे अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आज या ठिकाणी जाहीर केलेला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न सर्व शेतकरी बांधव वारंवार विचारित होते। आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे, कारण ही रक्कम थेट आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। आता बघा आता आपण लगेच या ठिकाणी ते महत्त्वाचे जिल्हे पाहून घेऊया ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून हा निधी जमा होणार आहे। कारण की बघा यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून पण रक्कम जमा झाली नाही त्यांना सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा आता दिलासा मिळत आहे। बघा पात्र जिल्ह्यांची यादी पण सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे। काही जिल्हे पात्र आहे तर काही जिल्हे पात्र नाही। आता कोणते महत्त्वाचे जिल्हे पात्र आहे ते आता आपण या ठिकाणी काही सेकंदामध्ये पाहून घेऊया। तर या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांनो या यादीमध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला याचा सर्वाधिक फायदा होणार आहे हे देखील आज या यादीमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे। बघा आता आपण व्हिडिओ अगदी बघा 1 मिनिटामध्ये सविस्तर पाहून घेऊया। हे महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे। बऱ्याच दिवसापासून तर फक्त अफवा सुटलेल्या होत्या की पीक विमा आज मिळणार उद्या मिळणार परवा मिळणार या
तारखेला मिळणार, त्या तारखेला मिळणार. परंतु बघा, पीक विम्याची वाट आता तुमची संपलेली आहे, कारण 379 कोटी रुपयांची भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार. बघा, ज्या शेतकऱ्यांनी बघा पीक विमा भरला होता, त्यांना पीक विम्याची गरज होती, त्यांना आज मोठा आधार या ठिकाणी मिळालेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, काही महत्त्वाच्या अटी पण या यादीमध्ये घालण्यात आलेल्या आहे. आता बघा, त्या अटींची पूर्तता तुम्हाला करावीच लागणार, तरच तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी हप्ता रक्कम जमा होणार. आता बघा शेतकरी बांधवांनो, या योजनेअंतर्गत प्रलंबित असलेली रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी स्पष्टपणे माहिती आपले जे काय राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी दिलेली आहे. बघा, दत्ताभाऊ भरणे साहेबांनी आज या ठिकाणी माहिती दिलेली आहे, कारण ते सुद्धा बैठकीमध्ये उपलब्ध होते शेतकरी बांधवांनो. तर बघा, या ठिकाणी राज्य सरकारने खरीप हंगाम 2024च्या पीक विम्यासाठी तब्बल बघा 1028 कोटी 97 लाख रुपयांची मंजुरी आज अखेर दिली आहे. आतापर्यंत मंजूर झालेला बघा 3907 कोटी 43 लाख रुपयांपैकी 3561 कोटी बघा 8 लाख रुपये जमा झाले होते. मात्र काही रक्कम आतापर्यंत या ठिकाणी वितरण करायची बाकी होती. बघा, शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. बघा, आता या ठिकाणी राज्याचे जे का कृषी मंत्री आहे दत्ताभाऊ भरणे यांनी देखील महत्वाची माहिती दिली. ते देखील बैठकीमध्ये उपस्थित होते. आज या ठिकाणी शेतकऱ्याला दिलासा मिळणार. परंतु ते कोणते महत्वाचे जिल्हे आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार, ते आता आपण पाहून घेऊया. आता ही बाब जेव्हा कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांच्या निदर्शनामध्ये आल्यामध्ये त्यांनी तत्काळ वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता की शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते. बघा, वित्त विभागाने तत्काळ हिरवा कंदील दिल्यानंतर राज्य सरकारकडून तत्काळ निधी पण मंजूर करून दिला आहे आणि आज तत्काळ सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधीचे हस्तांतरण होणार आहे. बघा, त्यामुळे केंद्र सरकारचा पीक विमा पोर्टलद्वारे ही प्रक्रिया आता पूर्ण केली जाणार आहे. म्हणजे की तुमची प्रतीक्षा आज अखेर संपलेलीच आहे. आज तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, कोणते ते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा होत आहे, त्या जिल्ह्यांची यादी पण सरकारने आज स्पष्टपणे सांगितली आहे. तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, बघा, कृषी मंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे बघा 379 कोटी रुपयांची प्रलंबित असलेली नुकसान भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होणार. यामुळे शेतकऱ्याला कोणताही अडथळा न येता काही अडचण आल्यास तुम्ही बघा संपर्क क्रमांकाच्या माध्यमातून देखील काही प्रश्न विचारू शकता. आम्हाला पीक विमा का आला नाही, तो संपर्क क्रमांक देखील पुढे आता आपण सांगणारच आहोत. तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, एकंदरीत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अजून पण रक्कम जमा झाली नाही, अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 379 कोटी रुपये आता जमा होत आहे. बघा, 2024च्या पीक विम्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी 3907 कोटींचा निधी या ठिकाणी वितरित केल्याचे ठरवलेले आहे. म्हणजे की आज टोटल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा 3907 कोटी या ठिकाणी जमा होणार, अशी माहिती राज्याच्या शासनाने म्हणजे की स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही बातमी आता दिलेली आहे. तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, तुम्ही स्वतः पाहू शकता आता ते कोणते महत्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारने हा निधी वितरण करण्याचे ठरवलेले आहे. तर बघा, त्याच जिल्ह्यांची लिस्ट आता सरकारने आज सांगितलेली आहे. आता आपण पात्र जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितलेली यादी पाहून घेऊया. तर याच जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधीचे हस्तांतर होणार आहे. तर बघा, सर्वात पहिला जो काय जिल्हा आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर विभाग, त्यानंतर परभणी, नंतर लातूर, हिंगोली, नांदेड, बीड आणि धाराशिव. बघा, हे महत्वाचे जिल्हे आहे ज्यांना पुणे, सातारा, बघा सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर. आता शेतकरी बांधवांनो, आणखीन म्हणजे तसेच आता लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या, सिंधुदुर्ग पण आहे, ठाणे पण आहे, पालघर, रायगड, रत्नागिरी, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा. बघा, जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यामधून आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर आज सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मोठा दिलासा मिळत आहे. बघा, तसेच वाशिम, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे पात्र जिल्हे आहे. याच जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार, अशी महत्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे. आता शेतकऱ्याला कसलीच किंवा
बघा आता तुम्ही जी काय बऱ्याच दिवसापासून जी कसली बी या ठिकाणी काळजी करत होता पीक विमा मिळणार की नाही मिळणार तर कधी मिळणार, कारण शेतकऱ्यांची परिस्थिती तशी होती, दुष्काळ पडला होता, पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं देखील खराब झाले होते. परंतु त्याच निर्णयामुळे आज सरकार जागे झाले आहे, पंचनामे झाले आहे. आज हे जे काय महत्त्वाचे जिल्हे आहे याच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होणार आहे. तर मग आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा व्हिडिओचा पॉईंट जर जाणून घ्यायचा झाला तर मग शेतकरी बांधवांनो किती हेक्टरी मिळणार हे बघा. 20,000 रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे मदत शेतकऱ्याला मिळणार असे सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ही क्रॉप इन्शुरन्स या ठिकाणी लिस्ट जिल्ह्यांची यादी आज सरकारने या ठिकाणी दिलेली आहे. आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम निधी जमा होणार असे सरकारने सांगितले आहे. परंतु बघा सर्वात प्रथम ही रक्कम या ठिकाणी सर्व बँकांमध्ये येणार, परंतु सर्वात महत्त्वाच्या ज्या काही बँके आहेत बघा तुम्ही लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या. SBI, BOI, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक बघा आणि जिल्हा सहकारी बँक आणि पोस्ट बँक अशा बँकांमध्ये हे निधी आज जमा होत आहे. तर कसल्याही प्रकारे या फोनवर विश्वास ठेवू नका. बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या की 50,000, 60,000, 40,000 अशी हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, परंतु बघा सत्य माहिती हीच आहे. 20,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्याला मिळणार अशी माहिती सरकारने आज दिलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती सर्वात महत्त्वाची बातमी. व्हिडिओ कसा वाटला आपल्याला व्हिडिओच्या खाली मेसेज बॉक्स आहे, त्या मेसेज बॉक्समध्ये मेसेज करून नक्की कळवा. धन्यवाद.